मित्रांनो, आईच्या आशीर्वादामध्ये किती ताकद असते त्याचं एक उत्तम उदाहरण देतो. मित्रांनो, एक डॉक्टर अग्रवाल असतात, ते खूप फेमस असतात. मित्रांनो, त्यांना आपल्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये एका कॉन्फरन्स मीटिंगसाठी जायचं असतं आणि जात असताना मित्रांनो वातावरण एवढं खराब होतं की त्यांना त्यांच्या विमानाला त्याच देशामध्ये दुसऱ्या एका शहरामध्ये लँड करायला लागतं, दुसऱ्या एका एअरपोर्टवर. मग मित्रांनो, त्यावेळेस काय होतं, त्यांना अर्जन्सी असते, त्याच्यामुळे ते तिथंच एक टॅक्सी अरेंज करतात आणि टॅक्सी अरेंज केल्यानंतर मित्रांनो एवढं वातावरण खराब होतं, पाऊस वगैरे पडायला लागल्यामुळं त्यांना वादळ वगैरे खूप निर्माण होतं आणि त्याच्यामुळे ती टॅक्सी तिथंच थांबवावी लागते आणि आसपास त्यांना काही दिसत नाही, एखादं हॉटेल वगैरे. त्यावेळेस त्यांना एक फक्त छोटीशी झोपडी दिसते आणि त्या झोपडीमध्ये ते जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर पाहतात तर काय, एक आई आपल्या तरुण मुलाला मांडीवरती घेऊन दूध पाजत असते. त्यावेळी डॉक्टर विचारतात की आई, काय झालंय तुमच्या मुलाला? त्यावेळेस आई सांगते की या मुलाला माझ्या खूप दिवसापासून एक मोठा आजार झालेला आहे आणि तो आजार फक्त एक खूप फेमस डॉक्टर आहेत, ते डॉक्टर अग्रवालच करू शकतात आणि तेही आमच्या देशामध्ये नाही. परिस्थिती गरीब असल्यामुळे मी करू शकत नाही. हे मित्रांनो, त्या आईचं उत्तर ऐकल्यानंतर ते डॉक्टर अग्रवालांच्या डोळ्यातून पाणी येतं. डॉक्टर अग्रवाल म्हणतात की आई, त्यावेळेस डॉक्टर अग्रवाल म्हणतात की मीच तो डॉक्टर अग्रवाल आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आईच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद असते की एका विमानाला सुद्धा ते खाली उतरवू शकते आणि एक शांत वातावरण सुद्धा एखादं मोठं वादळ बनू शकतं आणि त्या घरापर्यंत पोहोचू शकतं. त्यामुळे मित्रांनो, आईचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.